आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मला कमळाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर नाही तर अजित पवार गटाकडून नाशिकच्या जागेची मागणी। नाशिकची जागा घ्या पण तिथे भुजबळांनाच उमेदवारी द्या, भाजपच्या दादांना सूचना, भुजबळांचा दावा। महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी अचानक विजय करंजकरांचं नाव पुढे। विजय करंजकर सध्या ठाकरे गटात तिकीट न मिळाल्यानं नाराज आहेत। करंजकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंची भेट घेतलेली होती। सांगली आणि मिरजेत संघाचा माणूस निवडून येतोय म्हणून सांगलीत जातीयवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी ठाकरे गट हवा। सांगलीच्या जागेवर ठाम राहण्यावर राऊतांची प्रतिक्रिया। मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर लोढांकडून आता आपण बघतो राज ठाकरेंची भेट घेण्यात आली। लोढा दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। महायुतीत जागावाटपाचं सगळं नीट मार्गी लागणार। उद्या मुंबईमध्ये शिंदे फडणवीसांसोबत जागावाटपावर चर्चा करणार अजित पवारांची माहिती। मुंबईत काँग्रेसला 2 ते 3 जागा मिळण्याची अपेक्षा होती। जागांसंदर्भात चर्चेवेळी काँग्रेस नेत्यांनी कठोर भूमिका घ्यायला हवी होती। मुंबईतील महाविकास आघाडीच्या जागावाटपावर वर्षा गायकवाडांची नाराजी व्यक्त। विजय वडेट्टीवार लवकरच भाजपात जाणार, भाजपसोबत बैठका, मी चर्चेचा साक्षीदार, धर्माराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा। तर वडेट्टीवार अशोक चव्हाणांचे राईट हँड आत्राम यांचं वक्तव्य। पुण्यात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकरांकडून एकत्रित प्रचार। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात तिन्ही नेत्यांचा प्रचार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर। पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज नांदेडमध्ये सभा। प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ नरसीममध्ये सभेचं आयोजन। महायुतीचे नेते उपस्थित राहणार। दुपारी 4 वाजता सभा। देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर। चंद्रपूरच्या वरवऱ्यात आणि गडचिरोलीच्या अल्लापल्लीमध्ये फडणवीसांच्या सभा। शरद पवारांची आज पुण्यात महत्त्वाची पत्रकार परिषद। एका मोठ्या नेत्याचा पवार गटामध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे। तर दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद। मालेगावात काँग्रेसकडून शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीला विरोध। बच्चाव यांना धुळे लोकसभेची उमेदवारी। मालेगाव काँग्रेस कमिटी कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आज बैठक। स्थानिक उमेदवार देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राजू पाटलांची फेसबुक पोस्ट, ऊंची छलांग लगाने के लिए चित्ता भी 2 कदम पीछे आता है। कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असताना राजू पाटलांची फेसबुक पोस्ट चर्चेत। डोंबिवलीतील मनसैनिकांचा मनसेला रामराम। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहीर दौतेंसह 7 जणांचा राजीनामा। बारामती मतदारसंघातील सासवडमध्ये आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जनसंवाद सभा। विजय शिवतारेंकडून सभास्थळाची पाहणी। आज संध्याकाळी 5 वाजता पालखी मैदानावर सभेचं आयोजन। पुण्यात रवींद्र धंगेकरांसाठी थेट राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरणार। लवकरच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरेंचा धंगेकरांसाठी रोड शो। सांगलीत एक डोक्यानं तर एक मातीतली कुस्ती खेळणार। भाजपचे उमेदवार संजय काका पाटलांना चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांना टोला। फडणवीसांना मोहिते पाटील कुटुंबियांच्या मनधरणीत यश येईल, चंद्रकांत पाटलांना विश्वास। माढ्यातून रणजित नाईक निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं मोहिते पाटील कुटुंबात नाराजी। भावना गवळींसोबत सकारात्मक चर्चा। गवळी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटतील। उदय सामंतांची गवळींसोबतच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी नाराज। जनतेला वेळ न देणारा 5-5 पक्ष बदलणारा नाटककार यांच्यापासून सावध रहा। आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा। 5 वर्षात अमोल कोल्हेंनी मतदारसंघात लक्ष तरी दिले का? आढळरावांचा सवाल। आढळरावांना माझ्याकडून गेट वेल सून एवढ्याच शुभेच्छा। आढळरावांकडे मुद्दे नसल्यानं ते असं बोलतात। आढळरावांच्या टीकेवर कोल्हेंचं उत्तर। सत्यजित पाटलांनी आमदारकीच्या काळात शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी किती वेळा पाटील रस्त्यावर उतरले? राजू शेट्टींचा हातकणंगलेतील उमेदवार, ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटलांना सवाल। माझ्या कामाची दखल जाता जनताच घेईल, टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार। सत्यजित पाटलांचं राजू शेट्टींना उत्तर। तर राजू शेट्टींनी स्वतःची कामं दाखवावी। सत्यजित पाटलांचं राजू शेट्टींना आव्हान। भिवंडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रेंनी राऊतांची भेट घेतली। बाळामामा म्हात्रेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी। उदयनराजेंना आव्हान देणार नाही, मी सामान्य कार्यकर्ता। साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तत्व आणि मुद्द्याला धरून निवडणुकीला सामोरं जाणार शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। आताची निवडणूक ही विधानसभेच्या आधीची रंगीत तालीम।
बूथचं नियोजन करा, जयंत पाटलांच्या इस्लामपूरमधील सभेतून कार्यकर्त्यांना सूचना. वळसे पाटलांचे निकटवर्तीय शरद पवार गटाला आता त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. पवार गटाकडून शेखर यांची आंबेगावात विधानसभेची जबाबदारी. बीडमध्ये आज महायुतीची बैठक. पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन. निवडणुकीसाठी गोरगरीब लोक मला पैशांची मदत करतात, लोक मला नोट पण देतात आणि वोट पण देतात. निलेश लंकेंचं मिश्कील वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आज राजस्थान दौऱ्यावर. राजस्थानमधील करवलीमध्ये मोदींची जाहीर सभा, तर राहुल गांधींची जोधपूर आणि बिकानेरमध्ये सभा. मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी केली. विरोधकांशिवाय या निवडणुका घेऊन मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचंय. राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. हिंदू आणि उत्तर भारतीय मतांसाठी भाजपसह महाराष्ट्रात योगी कार्ड. राज्यासह मुंबईत योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारांचा धडाका. प्रत्येक टप्प्यात योगी आदित्यनाथ यांच्या 4 ते 5 सभांचं नियोजन. नागपुरातील बेझनबाग मैदानावर मायावतींची सभा. बसपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मायावती रणशिंग फुंकणार. अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर 15 एप्रिलला सुनावणी. केजरीवालांच्या अटकेविरोधात दिल्ली कोर्टाकडून हस्तक्षेपास नकार. दिल्ली कोर्टाकडून नकार मिळाल्यानंतर केजरीवालांची सुप्रीम कोर्टात याचिका. टेस्लाची भारतात प्रकल्पासाठी रिलायन्सला पसंतीची चर्चा. प्रकल्प उभारण्यासाठी टेस्लाकडून महाराष्ट्र आणि गुजरातला पसंती. येत्या आठवड्यात मोदी एलन मस्क यांची भेट होण्याची शक्यता.